तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खुसंघ आणि महामंगल सुत्ताबद्दल धम्मदेशना ऐकणारे सर्व श्रद्धावान उपासक उपासिका. या धम्मदेशनेमध्ये अगोदरचा जी धम्मदेशना दिलेली आहे ती धम्मदेशना आपण ऐकावी आणि नंतर ही धम्मदेशना ऐकण्यासाठी सुरुवात करावी. प्रथम जी धम्मदेशना देण्यात आलेली आहे महामंगल सुत्ताच्या निमित्ताने, ती धम्मदेशना आपण ऐकावी. आपल्याला आवडली असेल तर आपण लाईकचं बटन दाबावं आणि आपल्याला खरोखर त्याच्यापासून काही लाभ होत असेल, आपल्या कल्याणकारी असेल तर ती इतरांच्यासुद्धा कल्याणकारी व्हावी या मैत्रीपूर्ण चित्ताने आणि कल्याण मित्रतेच्या भावनेने आपण ती इतरांनासुद्धा शेअर करावी. ही आपणा सर्वांना एक आग्रहाची सूचना आहे. तथागत सम्यक संबुद्ध जीवनासाठी 38 महामंगल सांगतात. त्यापैकी राहिलेले जे मागच्या प्रवचनापासून राहिलेले जे महामंगल आहेत ते महामंगल आपण या प्रवचनामध्ये देशनेमध्ये ऐकणार आहोत. आदर, नम्रता, संतोष, कृतज्ञता, वेळोवेळी धम्मश्रवण हे उत्तम मंगल आहेत. वरील सर्व सद्गुण माणसामध्ये असतील तर त्याचे जीवन सुखकारक, आनंदी, सफल आणि कल्याणकारी बनेल. जसा माणसामध्ये आदर असेल तर तो व्यक्ती एक सर्वांसाठी प्रिय होतो, सर्वांसाठी आदरणीय होतो. त्याच्यामध्ये नम्रता असेल तर तो व्यक्ती नम्र बनून जे काही जीवनामध्ये वडीलधारे गुरुजन असतात त्यांचा तो प्रिय बनतो आणि त्याला जीवनामध्ये आदर आणि अनुकंपा त्याच्यावरती प्राप्त होते. मनुष्यामध्ये नम्रता असेल तर त्याच्या नम्रपणामुळे सर्व वडीलधारे गुरुजन त्याच्यावरती अनुकंपा करतात आणि त्याला आशीर्वाद देतात, त्याला मंगल मैत्री देतात. हे सर्व गुणाचा जीवनामध्ये वापर करत असताना किंवा आचरण करत असताना त्याच्या जीवनामध्ये संतुष्टी प्राप्त होते. संतुष्टी प्राप्त झाली तर तो अत्यंत समाधानी असतो. केलेलं कार्य त्याला समाधान देत असतं आणि नवीन आत्मविश्वासाने तो पुढील कार्य करत असतो. आपल्या कार्याच्या प्रती तो एक समर्पित भावना ठेवतो आणि समर्पित भावना ठेवून तो नेहमी प्रगतिशील असतो. त्याच्यामध्ये कृतज्ञता असेल तर तो कृतज्ञ राहून सर्व लोकांचे उपकाराची जाणीव ठेवून
अत्यंत नम्र बनून त्यांचे उपकार फेडण्याचा तो प्रयत्न करतो. किंबहुना ज्या ज्या लोकांना मदतीची गरज असेल त्या त्या लोकांना तो मदत करून त्यांच्यावरती तो उपकार करत असतो. परोपकाराची भावना त्याच्यामध्ये उत्पन्न होते. तर हे सुद्धा त्याच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं आचरण आहे. तसेच वेळोवेळी धम्म श्रवण करणे, वेळोवेळी धम्म ऐकणे, धम्माचं चिंतन मनन करणे हे सुद्धा उत्तम मंगल आहे. जर तो व्यक्ती वेळोवेळी धम्मश्रवण करू लागला तर त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या आचरणामध्ये वाईट कर्म घडत नाहीत. तो अधम्माकडे जात नाही. तो धम्मधर बनून स्वतःचे कल्याण करतो आणि इतरांनासुद्धा धम्माचं योग्य मार्गदर्शन करून त्यांनासुद्धा तो धम्माच्या मार्गावरती सहाय्यक बनतो, त्यांचा तो कल्याण मित्र बनतो. म्हणून माणसाने वेळोवेळी धम्मश्रवण केलं पाहिजे. हे सर्व गुण त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या हितासाठी, त्याच्या मंगल्यासाठी सहाय्यक ठरत असतात. क्षमावृत्ती, मितभाषा, श्रमणांचे दर्शन आणि वारंवार धम्मचर्चा हे जीवनासाठी उत्तम मंगल आहेत. जेथे क्षमावृत्ती असते तेथे करुणा, दया, प्रेम, शांती असते. स्वतःला समजून घेऊन दुसऱ्याला समजून घेण्याची चेतना असते. स्वतःमध्ये असलेला अहंकार, गर्व, द्वेष, दुष्ट भावना, क्रोध भावना यावर संयम ठेवून प्रेमाने, सहानुभूतीने माणसं जोडल्या जातात. मितभाषी असल्यामुळे आनंद उत्पन्न होतो. ताण, तणाव, चिंता उत्पन्न होत नाही. वेळोवेळी श्रमणांचे दर्शन घेतल्याने जीवनाची अधोगती, दुर्गतीकडे वाटचाल होत नाही. नेहमी श्रमणांचे दर्शन घेतल्याने त्यांचं मार्गदर्शन योग्य वेळी आपल्याला प्राप्त होत असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनाचे जे जे काही प्रश्न असतात, जे जे काही आपल्या शंका कुशंका असतात, हे सर्व नष्ट होतात. आपलं जीवन सुखी, यशस्वी आपण जीवन जगून जीवनाचा आनंद, सुख प्राप्त करत असतो. म्हणून आपण श्रमणांचे दर्शन वारंवार घेतले पाहिजे. वारंवार धम्मचर्चा केली पाहिजे. वारंवार धम्मचर्चा केल्याने मनातील शंका, कुशंका, कर्म, विपाक, पाप पुण्याबद्दल,
मिथ्यादृष्टी नष्ट होऊन सम्यक दृष्टीचा लाभ होतो. सत्याबद्दल, धम्माबद्दल श्रद्धा उत्पन्न होते. सम्यक दृष्टीचा लाभ झाल्यानंतर मनुष्याला त्रिरत्नाबद्दल श्रद्धा उत्पन्न होऊन तो परिपूर्ण बुद्ध धम्म संघाला, या 3 रत्नाला समर्पित होतो आणि अत्यंत सम्यक दृष्टीने आपलं तो जीवन जगतो. आपल्या जीवनाचा तो कल्याण करून घेतो. पापांचे उच्चाटन करण्यासाठी तपश्चर्या करणे, पवित्र आचरण करणे, आर्य सत्याचे ज्ञान आत्मसात करणे, निर्वाणाचा साक्षात्कार करणे हे उत्तम मंगल आहे. पाप नष्ट करण्यासाठी तप करणे, साधना करणे, समाधी करणे आणि सर्व क्लेश विकाराचे, मलिनतेचे उच्चाटन करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे अशुद्ध सोन्याला तापविल्यानंतर त्या अशुद्ध सोन्यातील संपूर्ण मलिनता नष्ट होते, ते शुद्ध स्वरूपातील सोनं अत्यंत चकाकायला लागतं. त्या सोन्याची किंमत, गुणवत्ता त्याच्या शुद्धतेमधून जाणल्या जाते. त्याचप्रमाणे माणसाला परिशुद्ध अवस्था प्राप्त होण्यासाठी ध्यान, तप, साधना, समाधी, विपश्यना केली पाहिजे. जर माणसाने ध्यान, साधना, तप, समाधी, विपश्यना केली तर तो मनुष्य परिशुद्ध होऊन निर्वाणाचा साक्षात्कार करतो आणि आर्य सत्याचे ज्ञान आत्मसात केल्याने तो दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होतो. म्हणून तपश्चर्या करणे अत्यंत आवश्यक आहे. आर्य सत्याचे ज्ञान आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. निर्वाणाचा साक्षात्कार प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे. जर निर्वाणाचा साक्षात्कार केला तर मनुष्य दुःखापासून, भयापासून, आपत्ती विपत्तीपासून, अधोगती दुर्गतीपासून तो परिपूर्ण मुक्त होतो, स्वयं प्रकाशित होतो, स्वयं ज्ञानी बनून आपल्या जीवनाचा उच्चतम मार्ग तो प्राप्त करतो. म्हणून आपण अतिशय पवित्र जीवन जगण्यासाठी पापाचे उच्चाटन केले पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे, पवित्र आचरण केलं पाहिजे, आर्य सत्याचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे आणि निर्वाणाचा साक्षात्कार आपण हा केला पाहिजे. या अनुषंगानेच आपल्या जीवनाचे हे महान उत्तम मंगल आहेत, ते आपण दुःखमुक्त होण्यासाठी त्याचं आपण आचरण केलं पाहिजे. जगातील इहलोकातील सर्वसामान्य
अनुभवाने लाभ अलाभ, यश अपयश, निंदा प्रशंसा, सुख दुःख या अनुभवाने ज्याचे चित्त कंपित होत नाहीत, ज्याचे चित्त विचलित होत नाही, ज्याचे चित्त कंपायमान होत नाहीत, ज्याचे चित्त शांत धीर गंभीर आणि निश्चल असते, ज्याचे चित्त निर्मल शोकरहित चिंतारहित असते, ते त्याच्या जीवनासाठी उत्तम मंगल आहे. बहुतेक माणसं या 8 लोकधर्मामध्येच बुडून जातात आणि बुडून गेल्यानंतर जीवनामध्ये जास्तीत जास्त दुःखी होतात. काही माणसं लाभ मिळाला अत्यंत आनंदी होतात, अलाभ झाला निराश होतात, निरुद्योगी होतात आणि आपलं कार्यामध्ये ते पुढे जात नाहीत, ते सोडून देतात. काही माणसं यश अपयश मिळाल्याने त्यामध्येही पडून जातात. यश मिळालं तर खूप गर्विष्ठ होतात, अहंकारी बनतात आणि दुसऱ्याला तुच्छ लेखतात. पण दुसऱ्या माध्यमाने जर अपयश मिळालं तर हताश होतात, निराश होतात, उदास होतात आणि प्रयत्न करणे सोडून देतात. वेळप्रसंगी ताणतणाव आल्यामुळं ते स्वतःचंही नुकसान करतात आणि इतरांचंही नुकसान करतात. आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्याच्या माथ्यावरती ते फोडतात. काही लोक निंदा प्रशंसा यामध्ये बुडतात. कोणी त्यांची निंदा केली तर ते निंदा करणाऱ्याचे शत्रू बनतात. त्यांना वाईट म्हणतात, त्यांना दोष देतात, त्यांना त्याचा धडा शिकवण्यासाठी शत्रुत्व निर्माण करतात. पण ते हे समजत नाहीत, जरी दुसऱ्यांनी आपली निंदा केली त्याला काही कारण असू शकेल, आपल्यामध्ये काही उणिवा असतील, आपल्यामध्ये काही कमीपणा असेल, आपल्यामध्ये काही दुर्गुण असतील आणि त्यामुळं त्यांनी आपली निंदा केली. हे ते शोधण्यासाठी जाणण्यासाठी विसरतात. काही माणसं त्यांची प्रशंसा केली, खोटी खोटी जरी प्रशंसा केली तरी अत्यंत आनंदी होतात, सुखी होतात आणि जसं फुग्यामध्ये हवा फुगल्यानंतर हवा भरल्यानंतर तो फुगा फुटतो आणि काही वेळाने तो फुटून जातो. त्याप्रमाणेच काही माणसाची प्रशंसा केल्याने ते माणसं अतिशय फुग्यासारखे फुगतात. पण त्यांना हे माहीत नाही की काही वेळाने हाच फुगा फुटू शकतो. तर असेही काही माणसं आपल्या सभोवती असतात, आपली खोटी खोटी प्रशंसा करतात, कारण त्यांना त्यांचा स्वार्थ साधायचा असतो. म्हणून अशाही प्रशंसेला आपण कधी बळी पडलं नाही पाहिजे. आपण त्याबद्दल नेहमी सजग जागृत असलं पाहिजे. जीवनामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याची सातत्याने निंदा होते आणि जीवनामध्ये असा एकही व्यक्ती नाही
की त्याची सातत्याने आणि नेहमीच प्रशंसा होते. कारण हे सर्व लोकधर्म आहेत. या लोकधर्मामध्ये आपण वावरत आहोत, अनुभवत आहोत. तर त्यामुळे निंदा प्रशंसा हे जे काही लोकधर्म आहेत त्याबद्दलसुद्धा आपण सजग जागृत असावं. माणसाच्या जीवनामध्ये सुखदुःख हे ऊन सावलीसारखे येत असतात. दिवस रात्र जसा एकमेकाचा पाठलाग करतात तसेच हे सुखदुःख आपल्या जीवनामध्ये एकमेकाचा पाठलाग करतात, लपंडाव खेळतात आणि माणूस या सुखदुःखामध्येच बुडून जातो, गुंतून जातो, गुरफटून जातो. सुख उत्पन्न झालं तर सुखाने ते खूप गर्विष्ठ होतात, आनंदी होतात. पण त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं तर ते हतबल होतात, निराश होतात, दुःखी कष्टी होतात आणि निराश होऊन पुढील प्रयत्न करणे ते सोडून देतात. म्हणून हे जे 8 लोकधर्म आहेत, हे जो मनुष्य अनुभवाने त्याला जाणतो, समजतो, ज्याचे चित्त कंपित होत नाही, विचलित होत नाही, ज्याचे चित्त शांत, धीरगंभीर आणि निश्चल असते, ज्याचे चित्त निर्मल, शोकरहित, चिंतारहित असते, हे त्याच्या जीवनासाठी उत्तम मंगल आहेत. अशा प्रकारे बहुतेक माणसं या 8 लोकधर्मामध्येच बुडून जातात आणि जीवनामध्ये दुःखी होतात. पण जी माणसं ज्ञानी, पंडित असतात, या 8 लोकधर्माला जाणतात, समजतात आणि त्यापेक्षा वर उठतात, तेच खरे स्वतःच्या जीवनाचा उत्कर्ष करू शकतात. अशा प्रकारचे आचरण करून जे आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाच्या प्रती सजग राहतात, कर्तव्यदक्ष राहतात, ते कधीही जीवनामध्ये पराजित होत नाहीत. ते कधीही जीवनामध्ये दुःखी कष्टी होत नाहीत, अपयशी होत नाहीत, त्यांचा कधीही पराभव होत नाही. तर अशा प्रकारे भगवान बुद्धाने मनुष्य आणि देवता यांच्या जीवनाचं कल्याण होण्यासाठी महामंगल सूत्रामध्ये 38 मंगल सांगितलेले आहेत. आपणही या 38 मंगलाचा आपल्या जीवनामध्ये आचरण करून लाभ घ्यावा. आपल्या जीवनाचं दुःख, आपल्या जीवनाच्या उणिवा, आपल्या जीवनाचं कमीपणा हा दूर करून त्या ठिकाणी धम्म आचरण करून आपल्या जीवनाचं ध्येय उद्देश, जीवनमुक्त अवस्था, जीवनाचं सुख आपण प्राप्त करावं. हे महामंगल मनुष्य आणि देवता या सर्वांच्या जीवनामध्ये सुख उत्पन्न करते, त्यांचं ध्येय उद्देश सफल करते आणि जीवनाचं महाकल्याण करून स्वतःला ते अतिशय धन्य समजून स्वतःच्या जीवनाचं स्वतःच कल्याण करतात. बुद्ध या उपदेशामध्ये सांगतात, तुम्ही हे 38 मंगल समजून घेतले,
जाणून घेतले, त्याच्यानुसार आचरण केलं तर तुम्ही स्वतःच्या जीवनाचं कल्याण करता आणि स्वतःचं सुख प्राप्त करू शकता. तर अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलेले महान कल्याणकारी महामंगल सूत्राचा उपदेश आपण सर्वांनी जर जीवनामध्ये पालन केला तर सर्व माणसं जीवनामध्ये सर्व प्रकारचं सुख, शांती, आनंद, समाधान प्राप्त करतील आणि जीवनामध्ये नेहमी संतुष्ट राहून जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतील. तर सर्वांच्या प्रती मंगलकामना. भवतु सब्बमंगलं भवतु सब्बमंगलं भवतु सब्बमंगलं.